जो पुणे नाशिकच्या संदर्भात आंदोलन झालं त्या आंदोलनापूर्वीच महाराष्ट्र सरकारने काकोडकर साहेबांच्या नेतृत्वात एक समिती केली आहे। केंद्र सरकारनेही त्यांचे जे मेंबर इन्फ्रास्ट्रक्चर आहेत रेल्वे बोर्डाचे त्यांना त्या कमिटीचा मेंबर केलेला आहे। या कमिटीला जे काम दिलं गेलं आहे, ही जी काही 40 देशाची ऑब्झर्वेटरी आहे, या ऑब्झर्वेटरीमधनं ही रेल्वेची लाईन जाते, तर त्यातनं मार्ग काढून कशा पद्धतीनं ऑब्झर्वेटरीलाही अडचण होणार नाही आणि रेल्वेचा मार्ग जाऊ शकेल अशा पद्धतीनं त्यांना त्याचा अभ्यास करायला सांगितलाय। मला विश्वास आहे की काही ना काही त्यातनं मार्ग निघेल। पुणे नाशिक रेल्वे मार्गामध्ये जी वेधशाळा आहे आणि त्या वेधशाळेच्या संदर्भाने यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक महत्त्वाची अपडेट मंडळी दिलेली आहे। पुणे नाशिक रेल्वे मार्गाबाबत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तांत्रिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक समिती स्थापन केल्याची माहिती यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी दिली। ही समिती रेल्वे मार्ग आणि वैज्ञानिक वेधशाळेच्या यांच्यातील समन्वयावरती काम करणार आहे। पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात झालेल्या आंदोलनानंतर सरकारने तातडीने पावलं उचललेली आहेत। महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली असल्याची माहिती फडणवीसांनी यावेळी दिली। समितीमध्ये केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व म्हणून रेल्वे बोर्डाचे मेंबर इन्फ्रास्ट्रक्चर यांचा देखील समावेश करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। राज्य आणि केंद्र याच्यामध्ये समन्वय साधला जाणार असल्याचं ते म्हणतात। तर या प्रकल्पातला सगळ्यात मोठा तांत्रिक अडथळा म्हणजे प्रस्थापित रेल्वे मार्ग एका महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय वेधशाळेच्या ऑब्झर्वेटरीच्या क्षेत्रातून जातो। ही वेधशाळा 40 देशांच्या सहभागातून चालवली जाते आणि ती एक महत्त्वाची वैज्ञानिक संस्था आहे। रेल्वेच्या वाहतुकीमुळे या वेधशाळेच्या संवेदनशील उपकरणांना आणि निरीक्षणांना कोणतीही बाधा होऊ नये याची काळजी ही घेणं अतिशय महत्त्वाचं असल्याचं यावेळेस फडणवीसांनी सांगितलं आणि या वेधशाळेचं कार्य अबाधित ठेवून रेल्वे मार्ग कसा काढता येईल याचा सखोल अभ्यास ही समिती करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळेस दिलेली आहे। तर मंडळी, पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प हा विकासासाठी महत्त्वाचा असला तरी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वैज्ञानिक संस्थांचं रक्षण करणं हे तितकंच गरजेचं असल्याचं यावेळेस फडणवीसांनी सांगितलं। तर काकोडकर यांच्या समितीच्या माध्यमातून या दोन्ही गोष्टींचा समतोल साधला जाणारा मार्ग लवकरच निघेल अशी अपेक्षा यावेळेस फडणवीसांनी व्यक्त केली आहे।